आज खरं तर कुठल्या विषयावरती बोलायचं याबद्दल आमच्यामध्ये बऱ्यापैकी चर्चा झाली आणि बोलायचं नाही जरांगेंवरती, बोलायचं नाही भुजबळांवरती, बोलायचं नाही अजित पवारांवरती, बोलायचं नाही मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारावरती, बोलायचं नाही त्या आमदारावरती, बोलायचं नाही अजित पवार शरद पवारांवरती बारामतीत काय बोलले या विषयावरती। मग नेमकं बोलायचं काय हा प्रश्न आम्ही हाताळत असताना अचानक एक बातमी हाती लागली आहे। लडाखमध्ये गरमी वाढली आहे। हो, मी बोलतोय ते खरं आहे, कारण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडताय आणि त्या घटना काही तुमच्यापर्यंत पोहोचताय, काही पोचत नाही। आता अर्थात पोचण्याचे, पोचवण्याचे आणि न पोचू देण्याची अनेक कारणं लोक सांगत असतील। हो, सोपं उदाहरण सांगतो। परवा सिन्नरमध्ये निखिल वागळेंच्या सभेला बऱ्यापैकी गर्दी झाली असं मी एकाला सांगितलं। तो म्हणला त्यात काय एवढं, गौतमी पाटीलला पण गर्दी जमते। म्हटलं पिंट्या, आता हे जर कंपॅरिझन करायचं असेल देशात, तर आपण कुठल्या घटना पोचवायच्या आणि कुठल्या घटना नाही पोचवायच्या याचा फरक आपल्याला विवेकाने निर्णय घेऊन द्यावा लागेल की नाही। आणि म्हणूनच आजचा विषय तुमच्यासमोर मांडतोय की लडाखमध्ये वातावरण तापलंय। वातावरण तापण्याचं कारणही तसंच आहे, कारण प्रश्न आहे तिथल्या माणसांचा, माणसांच्या जगण्याचा, संस्कृतीचा आणि हो तिथल्या संसाधनांचा। आता हा संसाधनांचा प्रश्न नेमकं मांडतंय कोण, तर तुम्हाला 3 इडियट्स नावाचा सिनेमा आठवत असेल। या 3 इडियट्स नावाच्या सिनेमामधलं फुनसुक वांगडू नावाचं कॅरेक्टर ते सुद्धा तुम्हाला आठवत असेल, कारण ते सगळ्यांना आवडलं होतं। करीना कपूरची आणि त्याची लव्ह स्टोरी कशी फुलते, व्हायरस कसा त्यांच्या मागे लागतो आणि मग ते बलात्कार हो गई वगैरे वगैरे जोक, हे सगळं तुम्हाला आठवत असेल, तुम्ही इम्प्रेस झाला असाल। पण त्या फुनसुक वांगडू ज्या कॅरेक्टरवरतून इन्स्पायर झालेला होता, त्या कॅरेक्टरचा जो मूळ नायक आहे तो लडाखमधून येतो आणि ते कॅरेक्टर ज्याच्यापासून इन्स्पायर झालं होतं त्या नायकानेच लडाखमध्ये एक भली मोठी रॅली भरवली आहे। या रॅलीमध्ये दिसणारे लोक हे काही इथे आता एन्जॉय करण्यासाठी आलेत असं अजिबात नाही। अर्थात एन्जॉय करण्यासाठी नक्कीच नाही, पण ते काहीतरी म्हणणं मांडण्यासाठी आलेत। म्हणणं त्यांचं असं आहे की लडाख आणि लेह हा जो भाग आहे हा पर्वतीय भाग आहे आणि हा अतिशय अनटच्ड राहिलेला असा भाग आहे। विकासाच्या नावाखाली जेव्हा मोठमोठ्या कंपन्या देशातली संसाधनं ओरबाडू लागतात, त्यावेळेला विवेक जागा असणाऱ्या माणसांना काही प्रश्न विचारावे लागतात आणि तेच प्रश्न विचारण्यासाठी ही सगळी जनता जमली होती। आता अर्थात लेहमध्ये, लडाखमध्ये एवढी मोठी पब्लिक जमणं हे सुद्धा तितकंसं सोपं नाही आहे, कारण विरळ लोकवस्तीचा हा प्रदेश आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेले हे लोक म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर आहे। या गंभीर गोष्टीवरती आम्ही काहीतरी भाष्य करावं आणि मेसेज चुकीचा जावा असं आम्हाला वाटत नाही। म्हणून ज्यांनी ही रॅली आयोजित केली होती ते आपल्या भाषणात काय म्हणताय ते आपण सुरुवातीला ऐकूया। मेरे प्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, नमस्कार लद्दाख के पहाड़ों से। यूँ तो मैं समय समय पर आपसे लद्दाख की मन की बात सुनाने के लिए आता रहा हूँ। पहला मैंने आज से 4 साल पहले आपसे गुहार लगाई थी कि लद्दाख के संवेदनशील पर्वतीय पर्यावरण को और यहाँ की जनजातीय संस्कृति को संरक्षण दिए जाएं, और आपने वादे भी किए अलग अलग मंचों से। और आज 4 साल बीत गए, गाड़ी वहीं की वहीं है। लोग बेबस और रोष में आ रहे हैं। आज जो लेह में सम्मेलन हुआ, आंदोलन हुआ 3 फरवरी को, ये अपने आप में बहुत ही अनोखा था। आज लेह शहर के ऐतिहासिक पोलो ग्राउंड में लगभग 20,000 लोग जुड़े। पूरे लद्दाख से सैकड़ों किलोमीटर से दिन दिन यात्रा करके वे आए इस कड़कती ठंड में, जब बाहर -15 -20 की ठंड है। ये जो संख्या मैंने बताई ये बहुत अनोखा है छोटे से प्रदेश लद्दाख के लिए, जहाँ की जनसंख्या ही 2-3 लाख है। अगर यही अनुपात देखें जो कि लेह का 20% जनसंख्या थी, वो दिल्ली में देखा जाए तो ये लगभग 60 लाख लोगों के दिल्ली में जमा होने के बराबर था। और यहाँ से लोगों ने मिलकर गुहार लगाई कि आप इस पर फिर दोबारा ध्यान दें। तर हे असं आहे, म्हणजे त्यांचा मुद्दा तर तुम्ही ऐकलाय, पण
त्यांना जे वाटत होतं, म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या वेळेला त्यांनी निवडून दिलं आणि त्या भागातून त्यांनी खासदार निवडून दिले, त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की भ्रष्टाचारामध्ये बऱ्यापैकी कमी होईल, पण अशा वेळी घडलेलं भलतंच आहे। याबद्दलही ते बोलतायत, ते सुद्धा आपण ऐकूया। न सिर्फ लद्दाख को बल्कि पूरे भारत को ये फिर एक भरोसा, एक आश्वासन, एक उम्मीद जगाएंगे कि देश में अभी भी वचन, सच्चाई जिंदा है और उस सच्चाई को बचाए रखने के लिए अगर हमारी जान जाए तो बहुत कम होगी। मुझे दुख ये है कि एक ही जान है, कितने बार दें। तो हम इसके लिए आज भारत में जैसे हम अंग्रेज़ों से लड़ रहे थे, आज भ्रष्टाचार से, आज झूठ से लड़ने की ज़रूरत है। और इसमें अगर हम भगत सिंह बनते हैं, सुखदेव बनते हैं, तो हमारी ये सबसे बड़ी खुश नसीबी होगी, खुशकिस्मती होगी। म्हणजे एकंदरीतच अर्थ असा आहे की निवडणुका आल्या की आपण मोठमोठी भाषणं द्यायची, मोठमोठी भाषणं दिल्यानंतर लोकांनी इम्प्रेस व्हायचं आणि इम्प्रेस झाल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवून आपापल्या घरी निघून जायचं। मग मात्र कारभार आपल्याला हवा तो आणि आपल्याला हवा तसा, पण आपल्याला हवा तसा कारभार लोकशाहीमध्ये चालत नाही आणि म्हणून लोक त्यांच्या पद्धतीने अर्थात लोकशाही मार्गाने आपले मुद्दे मांडत असताना त्यांची गोष्ट आपण ऐकून घ्यायचं काम करायचं असतं, हे फार महत्त्वाचं आहे। जब आपने लद्दाख को यूटी घोषित किया तो इस पर्वतीय प्रदेश, इस संवेदनशील पर्वतीय प्रदेश के संरक्षण के लिए जब 370 नहीं रहा तो आपने लद्दाख के लोगों को भरोसा दिलाया। आपके सरकार के मंत्रियों ने, नेताओं ने यहाँ आकर दिल्ली से बार बार हमें आश्वासन दिया कि लद्दाख को भारतीय संविधान के अनुच्छेद 244 के 6वें शेड्यूल में संरक्षित किया जाएगा। हम सोचते हैं कि देर हुई है 3-4 सालों का, मगर अंधेर नहीं है। हमारा ये यकीन है कि कुछ औद्योगिक गुट, इंडस्ट्रियल लॉबीज जैसे माइनिंग, खनन, जिनको लद्दाख के ये वादियों में, पहाड़ों में, पर्वतों में पैसा दिखता है, जो कल की नहीं सोचते, आज की लूट मचाने में लगे हैं। हिमाचल में, उत्तरांचल में, पूरे हिमालय में, जिसका खामियाजा यहाँ के लोग हिमालय में भुगत रहे हैं। आप देख रहे हैं हिमाचल प्रदेश में क्या हो रहा है। ये अंधाधुंध विकास के नाम पर जो उद्योग का तांता लगा हुआ है, यही आप उत्तराखंड में देख रहे हैं। अब लद्दाख के दरवाजे पे दस्तक देने जैसे ही यूटी घोषणा हुई तो ऐसे घरानों ने, ऐसे गुटों ने, लॉबीज ने यहाँ अपना सर्वेक्षण करना शुरू किया और हमारे जो नेता हमारी आवाज़ को ले जाने के लिए चुने गए थे लद्दाख से, वो हमसे ज़्यादा उनके असर में आए और उनके साथ मिलकर वो लद्दाख को बेचने लगे, खरीद फरोख्त करने लगे। और वो आप तक ये संदेश देने लगे कि ये संरक्षण यहाँ किसी को नहीं चाहिए। ये संरक्षण, ये 6 शेड्यूल, ये 2-4 लोगों की, कुछ पॉलिटिकल पार्टीज, कुछ ऑपोजिशन की मांग है। इस पे आप ध्यान नहीं दीजिएगा, ये रखिएगा। अर्थात सत्ताधारी सरकारमध्ये बसलेली लोक त्यांच्यापर्यंत त्यांच्या ह्या गोष्टी पोचवतील किंवा त्या ऐकून घेतील असं आपल्याला नक्कीच वाटतं। म्हणजे दरवेळेला विकासाच्या नावाखाली गावात एखादी योजना आणायची आणि गावामध्ये उभं असलेली एखादी चांगली गोष्ट अतिशय विकृतपणे सजवायची आणि विकास झाला सांगायचा। याला विकास म्हणायचं का, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल। कारण असं आहे की परवा एका लग्न समारंभाच्या निमित्ताने वैजापूर तालुक्यातल्या मांडकी नावाच्या गावी मी गेलो होतो। आता अर्थात त्या गावी गेल्यानंतर म्हणजे मला काय वेगळं दिसलं तर वेगळं काही दिसलं नाही। जसे ग्रामीण भागातले रस्ते अतिशय सुंदर आणि सुरेख असतात, मन भरून येतं, तसा त्याही गावचा रस्ता होता। मी तिथल्या नागरिकांना सहज विचारलं, म्हणलं काय हो तुमचं गाव एवढं सदन आणि तुमच्या गावामध्ये हा रस्ता असा कसा काय? ते म्हणले साहेब आमचं गाव वाळू पट्ट्यात येतं। आता इथे खरी गोम आहे। म्हणजे बघा
गौण खनिज किंवा तत्सम या सगळ्या गोष्टींवरती सरकारी नियंत्रण असलं तरीसुद्धा आपल्याकडे वाहतूक ज्या पद्धतीने केली जाते आणि त्याचं नियमन ज्या पद्धतीने केलं जातं त्या गोष्टीला आपल्याला कुठेतरी मर्यादा घालता आली नाही आणि म्हणूनच आपल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अशी अवस्था होते हे आपल्याला कसं नाकारता येणार। आणि म्हणूनच लडाखमधल्या लोकांचंही असंच म्हणणं आहे की इतक्या वर्षापासून आमची संस्कृती, आमची भाषा, आमचे लोक यांनी लेह लडाखमध्ये ज्या ज्या गोष्टी जपून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी जपण्यासाठी आम्हाला आमचं शेड्यूल 6 परत हवं आहे। 370 कलमाच्या अनुषंगाने संसदेत भाषण देणं आणि त्या भाषणांवरती टाळ्या मिळवणं कदाचित लडाखच्या खासदारांना सोपं वाटत असेल, पण तिथल्या लोकांच्या जीवावरती उठलेला विकास हा चिंतनीय असू शकतो हे सुद्धा तिथल्या खासदारांना विचार करण्याची गोष्ट आहे, हे एकदा सांगावं लागेल। म्हणजे गंमत अशी आहे की ज्या माणसाला आपण अज्ञानी म्हणतो त्याला वेड्यात काढणं किंवा त्याला वेडे ठरवणं हे खूप सोपं आहे, पण ज्या माणसाचे दाखले देत जागतिक पटलावरती आपण कसं वेगळं जगतोय, कसं वेगळं वागतोय आणि कसे वेगळे शोध लावतोय असं जगाला ओरडून सांगत होतो, आज त्यातलाच एक माणूस समोर आलाय। बरं, तो एकटा नाही आलेला आणि तो सोबत हजारो लोक घेऊन आलाय, आपलं म्हणणं मांडतोय। ते म्हणणं त्याने यूट्यूबच्या माध्यमातून मांडलंय आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। हा व्हिडिओ नक्कीच त्या लोकांसाठी नाही की बाबा आता तूच खरा देशद्रोही असशील आणि तुला विकास कळत नाही। अरे पण माणसं सोडून माणसांचा विकास माणसांच्या छातीवरती नाचत असेल तर अशा विकासाचं आम्हा माणसांनी करायचं तरी काय, हा प्रश्न आपण प्रत्येकाने विचारायला हवा। आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। संदर्भ आवडला असेल तर तो शेअर नक्कीच करा आणि कडक टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।